मी अरुण घोडके. शिवचिंतन. दिनांक 8 मार्च इसवी सन 1689 साली जुल्फिकार खाना याने बादशाहला एक पत्र लिहिले. त्यामध्ये तो लिहितो की गांगुलीच्या मुक्कामामध्ये शत्रूने आमच्यावरती रात्री हल्ला केला. त्यांनी आमच्यावरती बाण फेकले आणि गोळ्यांचा वर्षाव केला. पण आमचे शूर सैनिक सावध होते. त्यांनी शत्रूचा प्रतिकार करून त्यांना परतावून लावले. आजही महाडच्या वाटेवरती असलेल्या सोनगडच्या डोंगरावरती शत्रू जमले होते आणि त्यांनी आमच्यावरती तोफांचा आणि बंदुकीचा मारा केला. आमचे सैन्य डोंगरावरती चढले. आमच्या सैनिकांनी शत्रूंना मार देत किल्ल्याच्या दरवाजापर्यंत रेटले. पुढे तो लिहितो की मला बंदुकीची बेलदार, सुतार, जंगले तोडणारे, जमिनी खणणारे, मशालजी इत्यादी लागतील. त्याबद्दल यापूर्वी मी आपणास विनंती केली होती. येथे जास्त काम आहे. पायदळ शिपायांचे आहे. ते आमच्यापाशी विशेष नाहीत. कर्नाटकी, बेलदार आणि इतर युद्धसाधने यांची आवश्यकता आहे. 4-5 हजार माणसे लवकर पाठवावीत. त्यापैकी 1,000 तरी पायदळ बंदुकीचे हवेत. दारू आणि लहान आणि मोठे गोळे लवकर पाठवावे. जंगले तोडणारे लवकर पाठवावेत. आत्तापर्यंत कोकणात ठाणी कायम झाली आहेत. आता रायरीच्या जवळ ठाणी कायम करायच्या आहेत. माझ्यापाशी किती सैन्य आहे हे आपणास माहीतच आहे. म्हणून अधिक सैन्य पाठवावे. ह्या पत्रातील विनंतीनुसार जुल्फिकार खानाला युद्धसामग्री पुरवण्यात आली. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.